माऊली नमस्कार, मी धनाजी मनोहर फड पुन्हा एकदा एका नव्या ठिकाणावरून एका नव्या व्हिडिओ सोबत मी आहे। सध्या पुणे या जिल्ह्यातील पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संत तुकाराम महाराज यांचं जन्मस्थळ, ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचं समाधी स्थळ सुद्धा आहे, अशा महाराष्ट्रातील पवित्र अशा संत ठिकाणी म्हणजेच देहू या ठिकाणी। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण देहू दर्शन आपणाला करणार आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनीच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सद्यस्थितीत आम्ही पाहू शकता की हे जे काही महाद्वार आहे, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज संस्थानाचं श्री क्षेत्र देहू येथील महाद्वाराजवळ आहोत। तर इथून आता आपण मध्ये जाणार आहोत। मध्ये जाऊन संपूर्ण मंदिर हे नेमकं कसं आहे, यामध्ये प्रामुख्याने संत तुकाराम महाराज यांनी या समाजामध्ये आपल्या अभंगाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून जे काही समाज प्रबोधन केलं, त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संतभूमी म्हणून या पवित्र ठिकाणाला आपण ओळखतो। तर संत तुकाराम महाराज यांचा जन्म 1608 मध्ये याच देहू ठिकाणी झाला आणि इसवी सन 1649 मध्ये त्यांचं निधन सुद्धा याच ठिकाणी झालं। तर अशी ही पवित्र भूमी आता आपण पुढे मध्ये जाऊया आणि संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करूया।